अगदी सोप्यात सोप्या अशा पान गळ्यावरती आपल्याला कशा पद्धतीने डिझाईन तयार करायची आहे ते आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। ज्या कोणी माझ्या नवीन मैत्रिणी असतील, जे नवीन स्टिचिंग शिकत असतील, ज्यांना समजत नाहीये की आपल्याला गळ्याचे आकार कसा द्यायचा आहे, गळ्याला आपल्याला लेस कशी लावायची आहे, त्यांच्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ युजफुल ठरणार आहे। हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही ही डिझाईन तुमच्या डेली यूजच्या जे ब्लाउज आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही तयार करू शकताय। तर मैत्रिणींनो, तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी समजणार आहेत। नमस्कार मैत्रिणींनो, दीप्स टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवरती मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। मैत्रिणींनो, चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाहीये, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरायचं नाहीये, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे। तर चला मैत्रिणींनो, पान गळ्यावरती डिझाईन कशा पद्धतीने करायची आहे, पानगळा कसा कटिंग करायचा आहे हे आपण आता शिकूयात। तर बघा, इथे पाठीचा पार्ट घेतलेला आहे मी, उंची त्याची 14 इंच आहे आणि त्याची जी घडी आहे ती आहे 11 इंचाची। 11 इंच इथे मी घडी घेतलेली आहे आणि याचं शोल्डर घेतलेला आहे 6.5 इंच। थोडंसं मोठंच माप आहे हे आणि याच्यावरती आता आपल्याला पानगळ्यावरती डिझाईन करायची आहे। तर पाठीचा जो पार्ट आहे तो अस्तर आणि ब्लाउज पीस दोन्ही पण घेतलेले आहे आणि ते मी पिनने अटॅच करून घेतलेले आहे। तर बघा, खालून जी पाठ ठेवायची आहे ती मला 3 इंच ठेवायची आहे, त्याच्यासाठी मी 3.5 इंच घेतले आणि गळ्याची खालची रुंदी पण मी 3 इंचाचीच घेतलेली आहे, कारण की हा जो गळा आहे तो थोडासा ब्रॉड असणार आहे। आणि वरती मी घेतलेला आहे 2.5 इंचाची गळ्याची रुंदी, वरती 2.5 इंच घेतली, खाली 3 इंच घेतली आणि इथे मी चौकोन अशा पद्धतीने तयार करून घेतलेला आहे। आता आकार कसा द्यायचा आहे बघा, हलक्या हलक्या हाताने आपल्याला आकार द्यायचा आहे। कधी पण जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग करतो किंवा गळा कटिंग करतो तर त्यावेळेस आपलं अस्तरचा पार्ट आणि खालचा ब्लाऊज पीसचा पार्ट एकदम एकसारखा असला पाहिजे, त्याच्यासाठी पिनने पॅक करून घ्यायचं आहे। जे नवीन आहेत त्यांना समजत नाही, त्याच्यामुळेही मी त्यांच्यासाठी टिप्स दिली आहे। तर बघा, आता इथे गळ्याचा जो आकार आहे तो मी दिलेला आहे अशा पद्धतीने एकदम प्रॉपर। मी थोडासा ब्रॉड गळा घेतलेला आहे, खालच्या साईडने 3 इंच गळ्याची रुंदी घेतलेली होती, तरी पण थोडासा मी बाहेरून आकार दिलेला आहे, कारण की जे क्लायंटचं हे माझं ब्लाऊज आहे त्यांना थोडासा ब्रॉड गळा हवा होता। आता पिन आपल्याला काढून टाकायची आहे आणि आता इथे गळ्याला मी जॉईंट करणार आहे, म्हणजे टिप मारणार आहे अस्तर आणि ब्लाऊज पीसला। त्याच्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने गळा ठेवायचा। बघा किती सुंदर गळा दिसतोय। खालचा जो कोना आहे हा फक्त कटिंग केल्यानंतर असा दिसतोय असं नाही आहे, तर हा आपल्याला जॉईंट केल्यानंतर पण असाच दिसला पाहिजे। तर त्याच्यासाठी आपल्याला जॉईंट करण्याची पद्धत पण बघणं जरुरी आहे। तर बघा, आता खाली मी पिनने पॅक करून घेतलेला आहे, कारण की टोक जे आहे अगोदर ते पॅक करायचं असतं पिनने, म्हणजे टोक आपल्या इकडे तिकडे होत नाही। गळ्याच्या खाली मी टोक दिलेला आहे ना, पान गळ्याचा शेप, तर तिथे मी पिनने पॅक करून घेतले। त्यानंतर मी साईडला असं व्यवस्थित करून घेते, एकसारखं करून घेते आणि मी पुन्हा मी इथे पिन लावून घेणार आहे आणि यानंतर आपल्याला याच्यावरती शिलाई मारायची आहे। तर बघा, आता इथे मी पिन लावून घेतली परत एक आणि आता इथून मी पुन्हा व्यवस्थित करून घेणार आहे वरच्या साईडने पण। पातळ कपडा असल्यामुळे आपल्याला थोडंसं अवघड वाटतं ते, परंतु मी सांगितलेल्या जर तुम्ही काही टिप्स आहेत, ज्या ट्रिक्स आहेत त्या जर फॉलो केल्या तर तुम्हाला पातळ कपड्यावरती पण डिझाईन करू शकतायत आणि एकदम व्यवस्थित तुमची डिझाईन पण येणार आहे। तर बघा, आता इथे मी शिलाई मारून घेत आहे, अशा पद्धतीने मी इथे शिलाई मारणार आहे। आता शिलाई मारताना थोड्या थोड्या अंतरावरच आपल्याला शिलाई मारायची आहे, म्हणजे आपली शिलाई व्यवस्थित येणार आहे आणि कपडा आपला मागे पुढे होत नाही आहे का हे पण चेक करणं जरुरी आहे। तर बघा, अशी मी हळूहळू थोड्या अंतरावरती शिलाई मारून घेतलेली आहे आणि खालचा जो शेप आहे तो आपला जसा कटिंग केलेला आहे तसाच आला पाहिजे। त्याच्यासाठी कशा पद्धतीने करायचं आहे ते तुम्ही व्यवस्थित बघायचं आहे। तर बघा, इथे मी कपडा जो आहे तो व्यवस्थित एकसारखा करून घेतला आहे, मग खालच्या शेपला मी इथे
शिलाई मारत आहे। ज्या शेपमध्ये आपण घेतलेला आहे त्याच शेपमध्ये आपल्याला इथे शिलाई मारायची आहे। हळूहळू खाली सुई रोवून द्यायची आहे कपड्यामध्ये आणि जो टोक आहे तिथे मी सुई रोवली आहे आणि त्याच्यानंतर मी कपडा इथे फिरवून घेतलेला आहे। कपडा फिरवून झाल्यानंतर आता इथली जी पिन आहे ती व्यवस्थित सेट करून घ्यायची किंवा काढून टाकायची आहे, नाहीतर त्याच्यामुळे काय होतं, आपली शिलाईची जी मशीनची जी सुई आहे ती आपली तुटू शकते। तर बघा हलक्या हलक्या हाताने इथे मी व्यवस्थित अशी टिप पण मारून घेतलेली आहे। टोक जे आहे ते माझं जसं आहे तसंच येणार आहे। तर वरच्या साईडपर्यंत मी इथे टिप मारून घेतलेली आहे। कपडा आपला एकसारखाच करत राहायचा आहे, कारण की हा जो आहे हा पातळ कपडा आहे, त्याच्यामुळे आपल्याला कपडा एकसारखा ठेवणं गरजेचं असतं। आता इथे मी कट करून घेते। कट करून घेतल्यानंतर आता काय करायचं आहे, आपल्याला ह्याला खालच्या साईडने पण एक शिलाई मारून घ्यायची आहे। जर खालच्या साईडने आपल्याला शिलाई जमत नसेल तर आपण फक्त गळा पण पलटी केला तरी चालणार आहे। मी आता इथे गळाच पलटी करणार आहे, कारण की कमी जास्त होऊन जाईल, नाही तर खालच्या साईडला जर का मी टिप मारली तर आणि गळ्याला पाठीमागे घोळ पडून जाणार आहे। तर त्याच्यामुळे मी इथं आता ही फक्त गळ्याला टिप मारून घेतलेली आहे ना, तीच फक्त पलटी करून घेणार आहे। तर बघा आता इथं टोक जे आहे तिथे व्यवस्थित असं नॉच मारून घ्यायचे आहे, म्हणजे हलके हलके बारीक कट मारून घ्यायचे आहे, म्हणजे आपला गळा जो आहे तो व्यवस्थित दिसेल। आता मी ती पलटी करून घेतलं आहे। खाली मी टिप नाही मारलेली आहे, खाली मी एक्स्ट्रा पट्टी लावून देणार आहे, कारण की पातळ कपडा आहे आणि तो पातळ कपडा थोडासा कमी जास्त होऊ शकतो, त्यामुळे इथे मी पट्टी लावणार आहे। तर बघा आता वरच्या साईडने व्यवस्थित असा पुन्हा एकदा आपल्याला गळ्याला आकार येण्यासाठी वरच्या साईडने टिप मारायची आहे। ते पण हलक्या हलक्या हाताने अगदी थोड्या थोड्या अंतरावरती टिप मारून घ्यायची आहे। एकदम फास्ट मशीन नाही चालवायचं आहे, थोडं थोडंसंच टिप मारायची आहे, म्हणजे आपला जो टोक आहे तो व्यवस्थित बाहेर दिसेल। आता इथे पुन्हा मी राऊंड शेप घेणार आहे। असा राऊंड शेप घेतला आणि जिथे टोक येणार आहे आपलं पानगळ्याचं शेपचं जो टोक येणार आहे तिथे मी मशीनची जी सुई आहे ती मध्ये रोवणार आहे आणि मग कपडा फिरवून त्याचं टोक व्यवस्थित येईल असं करणार आहे। तर बघा आता इथे मी सुई जी आहे ती मध्ये रोवली आणि कपडा फिरवून घेतलेला आहे। कपडा दाबावरती करून घेतला आहे सुईमध्ये टाकून आणि मग कपडा फिरवला आहे आणि पुन्हा आता मी तिथे टिप मारत आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला गळ्याला टिप मारायची असते। घाई करायची नाही। गळा जेव्हा आपण तयार करत असतो तेव्हा आपल्याला थोडंसं हळूवार काम करायचं असतं, म्हणजे आपला जो गळा आहे तो व्यवस्थित येणार आहे। बघा मैत्रिणींनो, डिझाईनचा गळा करण्यासाठी आपल्याला हे सगळ्या गोष्टी करणं गरजेचं असतं। काही टिप्स असतात, काही ट्रिक्स असतात, त्या फॉलो करणं गरजेचं असतं, तेव्हाच आपला डिझाईनचा गळा जो आहे तो सुंदर दिसणार आहे आणि आपलं क्लायंट खुश होणार आहे। तर आता इथे मी पूर्ण गळा रेडी करून घेतलेला आहे। गळा आपला रेडी झाल्यानंतर काय करायचं, आपल्याला संपूर्ण बाजूची जी शिलाई आहे ती पण मारून घ्यायची आहे। तर बघा आता माझा गळा इथे रेडी झालेला आहे आणि गळा बघा आपला कसा दिसतोय। जो टोक आहे तो पण जागेवर आलेला आहे आणि जसा मला हवा होता सेम तसंच मी इथे घेतलेला आहे। आता इथे मी चारही बाजूने साईडने टिप मारून घेत आहे। टिप मारत असताना पण आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की आपली जी टिप आहे ती व्यवस्थित आली पाहिजे आणि कपड्यामध्ये आपला घोळ आला नाही पाहिजे, त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण कपडा असा सरकवून घ्यायचा आहे, कारण की हा जो कपडा आहे हा आपला पातळ कपडा आहे। जेव्हा आपल्याकडे ब्रोकेटचं ब्लाऊज येतं किंवा जाडमध्ये ब्लाऊज येतो त्याला ह्या टिप्स फॉलो करण्याची गरज पडत नाही। तर बघा आता इथे मी चारही बाजूने पण टिप मारून घेतलेली आहे। आता ही टिप मारून झाल्यानंतर आपल्याला साईडने लेसने डिझाईन करायची आहे। अगदी सिंपल आणि सोपी अशी डिझाईन मी तुम्हाला सांगणार आहे मैत्रिणींनो, ही कोणालाही सहज जमू शकणार आहे। तर बघा आता इथे झाला आहे आपला गळा रेडी। आता काय करायचं आहे, इथे मी जसा कलर आहे साडीमध्ये जो काही कलर होता त्यानुसार मी इथे आता लेस घेतलेली आहे। अगोदर मी बारीक लेस लावणार आहे, त्यानंतर वरती मी थोडीशी जाड लेस लावणार आहे। तर बघा आता इथे रेड कलर होता माझा साडीमध्ये, रेड कलरचे डॉट डॉट फुल होते, त्याच्यामुळे मी ब्लाऊजसाठी ही रेड कलरची जी लेस आहे ती घेतलेली आहे। आणि लेस लावताना पण बघा मी कशी लावत आहे, जसं आपण गळा रेडी केला मगाशी सेम तशाच पद्धतीने लेस पण आपल्याला जॉईंट करायची आहे। तर आता इथे मी
लाल कलरची लेस घेतलेली आहे, रेड कलरची, आणि ती इथे जॉईन करत आहे. इथे कट मारून घेऊया. आता ही झाल्यानंतर बघा, आता लेसला एकाच साईडने टिप नाही मारायची मैत्रिणींनो. बऱ्याचशा लेडीज काय करतात, एका साईडने टिप मारून घेतात आणि मग एका साईडने जी लेस आहे ती उचकत असते. ती बारीक असो किंवा जाड असो, आपल्याला दोन्ही साईडने लेस लावणं गरजेचं असतं, म्हणजे आपली जी लेस आहे ती प्रॉपर दिसते. आता बघा, इथे ही पण लेस माझी जॉईन झालेली आहे. आता काय करायचं आहे, पुढची लेस मी लावणार आहे. तर पुढची जी लेस आहे ती मी जाड घेणार आहे, गोल्डन कलरची, आणि याच्यापासून पुढे अर्धा इंचाचं मी मार्जिन घेणार आहे आणि मग इथे मी लेस लावणार आहे. अर्धा इंचाच्या मार्जिनवरती मी इथे लेस लावून घेते. तर बघा, आता ही मी चटई लेस बोलतात याला, ही जाडवाली गोल्डन कलरची चटई लेस मी इथे घेतलेली आहे आणि ती मी इथे आता जॉईन करत आहे. सेम त्याच आकारामध्ये अर्धा इंचाचा आपल्याला त्याच्यामध्ये अंतर ठेवायचं आहे दोन्ही लेसमध्ये आणि मग इथे आपल्याला लेस जॉईन करून घ्यायची आहे. तर बघा, आता इथे अशा पद्धतीने जो आकार आपला अगोदर आहे तोच आकार आपला इथे आला पाहिजे. जर तुम्हाला जमत नसेल, नवीन असाल, तर खडूने तुम्ही बघा मी कशी मार्किंग केली आहे तशी मार्किंग तुम्ही करू शकताय. म्हणजे आपला जो आकार आहे, जो शेप आपल्याला हवा आहे, सेम तो शेप आपला येणार आहे. आता बघा, इथे मी जॉईन करून घेतली आहे दुसरी लेस ही अशा पद्धतीने, आणि हिला पण मी दोन्ही बाजूने टिप मारून घेणार आहे. लेसला पण दोन्ही बाजूने आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, डिझाईन किती सुंदर दिसते, एकदम छान दिसते, अगदी कमी वेळेमध्ये, आणि खूप छान अशी डिझाईन आपण इथे करू शकतो आहे. ही जी डिझाईन आहे तुम्ही डेली यूजच्या ब्लाऊजला पण करू शकताय, किंवा तुमचं एखादं छानसं ब्लाऊज असेल, एखाद्या क्लायंटला तुम्हाला नको असेल जास्त डिझाईनदार किंवा पॅच वगैरे, तर त्यांनाही सिंपल अशी डिझाईन तुम्ही तयार करू शकताय. आता इथे मी टक्स मारून घेत आहे. टक्स मारल्यानंतर खालून मी पट्टी लावून घेणार आहे आणि डिझाईन आपली रेडी होणार आहे. मैत्रिणींनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला पण विसरायचं नाही आहे, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहे त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळून जाणार आहे. आणि हो मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांना पण अशा नवीन डिझाईन शिकता येणार आहे. तर बघा, आता इथे माझं टक्स मारून झालं आहे आणि मी इथे पट्टी पण अटॅच करून घेत आहे. खालची जी आहे ती पट्टी मी इथे अटॅच करून घेतलेली आहे आणि मग आपला लुक फायनल मी तुम्हाला दाखवणार आहे डिझाईनचा. ही डिझाईन पाठीवरती एकदम छान दिसते मैत्रिणींनो, आणि पानगळा म्हटल्यानंतर तर तो एकदम सुंदरच येत असतो. मग तुम्ही त्याच्यामध्ये काहीही करू शकताय, साईडने लेस लावू शकताय, मध्ये तुम्ही पॅच लावू शकताय, काही पण करू शकताय. डिझाईन आपल्या मनानुसार करायची असते, कोणीतरी सांगेल त्यानुसारच नाही, पण कटिंग करणं आणि त्याच्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला जॉईन करायचं आहे ते बघणं गरजेचं असतं. ते बघा, आता ही डिझाईन माझी खूप छान सुंदर अशी झालेली आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला आपली आजची ही पानगळ्यावरची डिझाईन कशी वाटली आहे याची कमेंट मला नक्की करायची आहे. तर बघा, 2 लेस लावल्यामुळे तिला एकदम छान असा लुक आलेला आहे, एकदम सुंदर अशी डिझाईन दिसते आपली. तर चला मैत्रिणींनो, भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, यूजफुल व्हिडिओमध्ये, अशीच एक नवीन डिझाईन किंवा नवीन पॅटर्न घेऊन. तुम्ही पण अशाच पद्धतीचे नवीन डिझाईन ट्राय करायचे आहेत. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.